आज ना मी माझ्या आईच्या पद्धतीनं साबुदाणा खिचडी केली। यासाठी काही नाही, आपल्याला छान झणझणीत हिरव्या मिरच्या, एक पातळ काप केलेला बटाटा आणि छान मऊसूत भिजलेला साबुदाणा। तेल गरम झालं कढईमध्ये की त्यामध्ये हिरव्या मिरच्या घालायचा, त्यानंतर पातळ काप केलेला बटाटा घालायचा आणि हे छान गोल्डन होईपर्यंत मिश्रण परतायचं। बटाटा छान थोडा शिजवून घ्यायचा आणि मग त्यात चवीप्रमाणे त्याच्यात मीठ घालायचं आणि मीठ घातल्यानंतर परत तो गोल्डन होईपर्यंत असा परतून घ्यायचा आणि मग बटाटा असा परतवून झाला की त्यात आपला भिजवलेला साबुदाणा टाकायचा। साबुदाणा पण छान परतवून घ्यायचा म्हणजे मीठ त्याला छान लागतं आणि मग लगेच आपला दाण्याचा कूट त्याच्यावर भुरभुरायचा एकदम बढिया। आणि मग चवीप्रमाणे थोडीशी साखर टाकायची आणि हे परत 5 ते 10 मिनटं ही उसळशी वाफवून घ्यायची। झाली ना राव आपली खिचडी तयार। तुम्ही पण एकदा करून बघा, एकदम साधी सिंपल रेसिपी आहे, जिरं वगैरे काही घातलेलं नाही, पण चवीला एकदम उत्तम लागते आणि दह्यासोबत तर विचारूच नका। तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी।